काय आहे कसं आहे ते मी सगळं सांगणार आहे, पण त्याआधी आपण जाणार आहोत माहेरच्या आठवणींमध्ये. हे तुझं नाव सांग बरं. मीनाक्षी सुनील आखाडे. माहेर कुठलं? माहेर ऐरोली. काय सांगशील तू माहेर बद्दल? म्हणजे माझ्या नवऱ्याच्या इकडचे सासरकडचे माझे कुणीच नाही आहे, फक्त नणंद आहे, ती बोरोलीला राहते. आणि आता आम्ही मम्मीच्या इकडेच राहतो, म्हणजे मम्मीचं घर आहे त्याच्यामध्ये आम्ही बाजूलाच राहतो. अच्छा, त्यामुळे मम्मी माझ्या जवळच असते. ऐरोलीलाच. हां, ऐरोलीलाच. ओके, म्हणजे अगदी आईच्या जवळच आलीस तू. जवळ म्हणजे मम्मीचं 4 माळ्याचं घर आहे, त्याच्या खाली 3rd फ्लोअरला आम्ही राहतो. असं माहेर प्रत्येकीला पाहिजे बाबा. मी खूप भाग्यवान आहे खरंच की मला आत्तापर्यंत माझे आई वडील जवळच आहेत. काही कोण येतं म्हणजे आता अर्थातच माहेर म्हटल्यानंतर आई बाबा डोळ्यासमोर येत असतील. काय सांगशील आई बाबांबद्दल, जसं तू आता बोलतेस त्यांच्याबद्दल? माझे मम्मी पप्पा खूप चांगले आहेत, खूप म्हणजे मला खूप आधार आहे त्यांचा. म्हणजे जरी माझं कोणी नसलं तरी माझे आई वडील माझ्यासाठी नेहमी येतात. माझे भाऊ बहीण सगळे माझ्या जवळच आहेत, असं लांब कुणीच नाही आहे. असं एखादा कुठला प्रसंग तुला इथे सांगावंसं वाटतं? आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही 4 भाऊ होतो आणि आम्ही खूप अशी हालाकीची परिस्थिती होती आमची की आम्ही व्यवस्थित शाळेमध्ये पण नाही जाऊ शकत. आम्ही म्युन्सिपाल्टीच्या स्कूलमध्ये शिकलेलो आणि माझ्या मम्मी पप्पांनी खूप कष्ट केलेत जेणेकरून आम्ही इथे म्हणजे ॲटलिस्ट बोलू तरी शकतो, लिहू वाचू शकतो. आणि त्यांच्या आशीर्वादाने आमची मुलं आता CBSE बोर्डमध्ये आहेत. ताई, खरंच तू खूप नशीबवान आहेस की असं माहेर तुला मिळालेलं आहे. ओके, आज या माध्यमातून काय सांगशील तू तुझ्या आई बाबांना? मम्मी पप्पा, मला तुम्ही खूप आवडता आणि मी तुम्हाला कधीच विसरणार नाही. ताई, तुझ्या आईबाबांचं प्रेम, ती काळजी अशीच ते आयुष्यभर तुझी करत राहतील. आणि मला सांगायला खरंच खूप छान आवडेल की खरं तर आत्ता तू जशी छान आनंदात आहे, सुखात आहे, तशीच तू आयुष्यभर आनंद आणि सुखात राहावीस हेच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. थँक्यू. ओके, एक छानसा स्माईल दे बरं. ताई, तुझं नाव सांग बरं. माझं नाव सारिका सचिन सावंत. माहेरची बारामतीची आहे आणि सासर माझं सांगली. आणि कौतुक सांगायचं म्हणजे माझ्या आई आणि वडिलांचं की माझे पप्पा हे एक्स सर्व्हिसमॅन होते, सुभेदार होते माझे पप्पा. आणि माझी आई आम्हाला घेऊन हर एक जागी ट्रान्सफर होत होते पप्पांची. माझ्या आईने माझे पप्पा ज्यावेळी बॉर्डरवरती होते त्यावेळी कसे दिवस काढलेत की हर एक दिवस असा वाटत होता की आमच्या पप्पांचा शेवटचा दिवस असेल. आय एम सॉरी, आय रिअली प्राऊड माझ्या पप्पांबाबतीत की आमचे पप्पा आताही खूप छान आहेत, मस्त आहेत, सुस्त आहेत. पण त्या काळात असं झालेलं की आमचे पप्पा बॉर्डरवरती असायचं की दर दिवशी आईने आम्हाला एक दिवस असा मेंटली प्रिपेअर्ड केलेला आहे ना की बेटा यू हॅव टू बी इंडिपेंडंट, तुम्हाला इंडिपेंडंट राहायचं आहे. नक्कीच. आणि म्हणजे मला कौतुक आहे त्या गोष्टींचं की जेव्हा आपल्या घरातली एक व्यक्ती आर्मीमध्ये असते त्यावेळेला त्या घराची परिस्थिती, त्या घराची मानसिकता काय असते हे मी समजू शकतो. आणि त्यासाठी तुम्हा सगळ्यांना सॅल्यूट आहे. हे बघा, बॉर्डरवरती जेवढे सैनिक आहेत ते त्यांचा जीव ताऱ्यावर लावतात.